चला बॅटर पाठवायचे आहेत टीम पिंपलगर. बॅटर पाठवायचे आहेत खेळपट्टीवरती. बादशाह 11 बॅटर पाठवायचे आहेत खेळपट्टीवरती. सलामीची जोडी टीम बादशाह 11 पिंपलगर कडनं खेळपट्टीवरती येते. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे टीम पिंपळगरची. भावेश आणि राहुल ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अनिकेत पाहायला मिळतात. पहिलं षटक मॅच होतीये सुरुवात. सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला बॉल पहिला चेंडू ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला बॉल. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यांना संघाचं खातं उघडलं जातं. ऑफ द मार्क टीम बादशाह 11 ऑफ द मार्क झाला आहे. बॅटर भावेश. बॉलर तयार आणि पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस फिल्डर होती मात्र फार सांगत की बॅकथर्ड लागली. जोरदार बॅकथर्ड आवाज देखील आला होता इथपर्यंत. मात्र एक सिंगल थांबू शकले नाहीयेत. एका धावेनं धावफलक पुढे सरकते. 3 अंकावरती जाऊन पोहोचतंय. त्यानंतरची मॅच विजेता संघ विपक्ष टीम सावित्रा स्पोर्ट सावित्रा आहेत या ठिकाणी. देखील मॅच जवळून पाहतात. यावेळेस फटका चांगला खेळ. टीममध्ये खेळाडू दूरवरचा प्रवास झालाय. लॉंगॉनला खेळाडू पोहोचतात. दरम्यान या चेंडूवरती धावा कंप्लीट. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकताय. सिंगल डबलचा खेळ दरम्यान पाहायला मिळतोय. धावफलक 5 वरती जाऊन पोहोचतोय. बादशाह 11 पिंपळगर अगेन्स्ट इंडिया काफ्रोबा भेले. नक्कीच ज्यांनी आम्हाला टॉसबॉक्स पुरस्कृत केलेले आहे असे विशालजी पाटील दादांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समेत गुरुकृष्ण पाटील दादांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होते. आपलं देखील जय पारदेव चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यावेळेस सर बॅकनं डाऊन दी ग्राउंड बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणि नक्कीच विशालदादा पाटील आणि गुरुकृष्ण पाटील दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन सानापन्न पाहायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. ज्यांनी आम्हाला टॉस बॉक्स आमचे विशाल दादा पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम, सुस्वागतम. तसेच गुरुकृष्ण तरे साहेब, गुरुकृष्ण पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुंबई किंग बाहुबली या नावाने हे टॉस बॉक्स आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर पृथ्वी आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी आता सुरू केला जातो. तिसरं षटक गोलंदाज सर्वेश येतात. सर्वेश आलेत तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये, परंतु वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू पोहोचतात चेंडूपर्यंत आणि धावा कंप्लीट. दोन धाव्यानं धाव पलक 26 धावा. एक चांगल्या टोटलच्या दिशेनं सध्या टीम बादशाह 11 पिंपळगर वाटचाल करताना पाहायला मिळते. बॉलर तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. सर्वेश तिसरं षटक सध्या प्रगतीपथावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. स्ट्रायकिंग एंडला बॅटर राहुल आहेत. इनफिल्डच्या वरना फटका चांगला खेळ आहेत, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन. धक्का लागतोय टीमला पहिला. बादशाह 11 पिंपळगर संघाचा बॅटर राहुल बॅक टू द डगआउट. बॅटर अक्षय जोशी येतात आणि या ठिकाणी सरवली गावचे सागरदादा भोईर दादांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. दादांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. सागरदादा भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम, आपलं देखील जय पारदेव चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. अक्षय आले आणि अक्षय चालले देखील. आणखीन एक बॅटर बाद. अक्षय जोशी बॅक टू दी डगआउट. दूसरा धक्का टीम पिंपलगरला. फार काही करता आलं नव्हतं. कल्पेश आल्यात आणि सर्वेश ऑन हॅट्रिक वरती या लागोपाठ 2 चेंडू 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता ऑन हॅट्रिक सर्वेश कल्पेश आल्यात. बॉलर तयार. पुढचा बॉल हलक्या हातानं दिशा सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धाब्याने धावफलक 27.
आणि नक्कीच अल्पेश दादा एक विचार केला आपण, जर स्कोर कार्ड आपण पाहिले तर तिसऱ्या ओव्हरमध्ये याही स्पर्धेमध्ये गेम चेंज होताना आपण पाहतोय. कारण धुमाळ सर या ओव्हरमध्ये पूर्णपणे बादशाह 11चा दबदबा होता, परंतु या ओव्हरमध्ये आता कमबॅक टीम वेहेलनं केलं आणि आणखीन एका विकेटचं पतन. भावेशला देखील मैदान सोडावं लागतंय. आणखीन एक बॅटर बाद. न्यू बॅटर जयदीप आलेत आणि जयदीपसाठी सुवर्ण संधी. षटकार हॅट्रिक जर लगावली तर 2,000 रुपयांचं कॅश प्राईज हर्षद दादा चौधरी साहेबांकडनं दिलं जाईल. 1,000 रुपये दिले जातील षटकार हॅट्रिकसाठी. एक षटकाराला 1,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल हर्षदादा चौधरी साहेबांकडनं. सर्वेश पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र पॉइंटला खेळाडू. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केला जाईल आणि 3 ओव्हरचा खेळ झाला फिनिश. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धाबलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 28-28 धावा. आणि आता स्ट्रायकिंग एंडला जयदीप असतील शेवटच्या ओव्हरमध्ये आणि सुवर्ण संधी आहे जयदीपसाठी. जर लागोपाठ 3 षटकार टोकले तर अनमोल चौधरी यांच्याकडनं 5,000 रुपयांचं कॅश प्राईज आणि प्रत्येक षटकारासाठी हर्षदजी चौधरी दादांकडनं तब्बल 1,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल जयदीपला. परंतु 2 ओव्हरमध्ये धबधबा होता टीम बादशाह 11 पिंपलघरचा आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक केलं, कारण फक्त 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट काढले सर्वेशनं. शेवटचं अंतिम षटक सध्या प्रगतीपथावरती आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतोय. सुमित येत आहेत. सुमित येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती शेवटच्या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला जयदीप असतील. जयदीपसाठी प्राईज तर लावलाय, परंतु संघाला सन्मानजनक टोटलपर्यंत पोहोचवावं लागेल. 40+ धावा चांगली असेल, परंतु सध्या शेवटच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल सुमित. पहिला बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑनला खेळाडू डीप मध्ये आहेत, बॉल अडवला जाईल. दरम्यान या चेंडूवरती धावा कंप्लीट. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने धावफलक 30 या अंकावरती जाऊन पोहोचत आहे. एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी येथून 10 ते 15 धावा प्लस सध्या बनवाव्या लागतील. सागर दादा भोईर यांचं देखील शुभागमन झालंय. दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस सोडून दिला, लाईन खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक 31 वरती जाऊन पोहोचत आहे. भरपूर चांगली स्पर्धा आपण सध्या तरी पाहतोय. हर्षद 11 जय पारदेव गोवे आयोजित जय पारदेव चषक 2025. यावेळेस खोदून काढला फटका चांगला, लॉंग ऑफला खेळाडू. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धाब्याने धावफलक 32 वरती. सुमित चांगली बॉलिंग टाकतात. या अगोदर 2 आल्या, त्यानंतर वाईड बॉल, त्यानंतर आणखीन एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. आता कल्पेश असतील स्ट्रायकिंग एंडला.
बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. या निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलक 32 वरती. यावेळेस फटका चांगला आहे. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. कल्पेश धोकादायक एंडला बॅट पळत आहेत आणि विकेटचं पतन. धक्का लागतोय आणखीन एक टीम बादशाह 11 पिंपळगरला. यज्ञेश जोशी येत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला. यज्ञेश आल्यात न्यू बॅटर. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस उडवलाय चांगला फटका. क्लास. यज्ञेशचा बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुमितच्या समोर यज्ञेश, युवा यंग खेळाडू यज्ञेश जोशी. यावेळेस देखील त्याच पद्धतीने खेळायचं होतं, परंतु हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाहीये. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर झाले बाद. अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धापलकावरती धाबा बनल्या, त्या म्हणजे 40 धाबा आणि 41 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी असणार आहे. 41 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम जे काप्रोबा भेले संघाला असणार आहे अगेन्स्ट टीम बादशाह 11 पिंपळगर. सो दरम्यान आपण जाऊयात व्यासपीठावरती. आमचे मान्यवर देखील उपस्थित आहेत. आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. वेळात वेळ काढून या व्यासपीठावरती विराजमान झालेले आमचे मान्यवर, त्यांचा स्वागत सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. सर्वप्रथम आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे टॉस बॉक्स पुरस्कृत झालेले आहे. आपण पाहू शकता मुंबई किंग बाहुबली टॉस बॉक्स आणि ते आम्हाला पुरस्कृत केलेले आहे. सन्माननीय आदरणीय विशालजी पाटील साहेबांनी आम्हाला ते पुरस्कृत केलं आहे. त्यांचं आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. वेलकम, सुस्वागतम विशालजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाहुबली ग्रुप गोवे यांच्या माध्यमातून हे टॉस बॉक्स आम्हाला पुरस्कृत झालेला आहे. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. त्याचनंतर सन्माननीय आदरणीय गुरुकृष्णा पाटील साहेब देखील या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये.
आप्पा एंटरप्राइजेस भरोडी, आपण आला असेल तर आपण रिपोर्ट करायचा. आप्पा एंटरप्राइजेस भरोडी. महेश आल्यात, मला वाटतं महेश आपण संपर्क साधायचा. आप्पा एंटरप्राइजेस भरोडी टीम कॅप्टन आपण यायचं टॉस साठी. चाळीस बनले, 41 ची गरज आहे. टॉस आपण दरम्यान व्यासपीठावर टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. ओव्हर टू सुभाष धुमाळ सर. विशाल पाटील साहेब, गुरुकृष्ण पाटील साहेब आणि शुभम पाटील साहेबांना विनंती असेल आपण या आपले शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सरवली विपक्ष भरोडी या दोन संघामध्ये. अर्थात जवानमान सरवली विपक्ष अप्पा एंटरप्राइजेस भरोडी. मुंबई किंग बाहुबली टॉस बॉक्स आपण पाहतोय. सौजन्य बाहुबली ग्रुप गोवे. आणि या टॉस बॉक्स मध्ये हा टॉस बॉक्स मग ते टॉस केला जाईल. आपण जास्त वेळ घेणार नाहीत कारण एका बाजूला सामना देखील सुरू आहे. फक्त निर्णय जाणून घेणार आहोत. आमच्या मान्यवरांचे शुभ असे टॉस केला जातोय. हेड आणि टेल हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. टेल कॉल आहे आणि टेल चाललंय. फक्त निर्णय सांगायचा आहे. निर्णय काय क्षेत्रक्षण स्वीकारले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. हर्षद आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला, टॉस जिंकलाय अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघाने प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलंय. मी घेऊन जातोय लगेच आमच्या कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सक्रिय समालोचक साहिल शेलके. यावेळेस इनबिलच्या वरनं खेळल्यात. फटका चांगला आहे आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत रोहित पाटीलचं. येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. तयार, पुढचा बॉल. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. या निर्धाव चेंडू येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग आता कमबॅक करताना. बॉलर तयार, पुढचा बॉल. यावेळेस उडवलाय बॉल हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. कोणती मिस्टेक ते करणार नाही. विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीम जे का प्रभाव टीमला. बॅटर बाद. न्यू बॅटर चेतन येत आहेत. न्यू बॅटर चेतन येतात क्रमांक
3 वरती खेळण्यासाठी खरं तर लाईव्ह सध्या सुरू आहे. सो वेळेवरती नावं सांगा म्हणजे लाईव्हला ते अपडेट देखील आपल्याला करता येईल. बॉलर तयार. हो हो हो, स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रोहित पाटील पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत त्याचं केलं, परंतु त्यानंतर लगेच कमबॅक करून देताना या मॅचमध्ये चांगली बॉलिंग टाकावी लागेल टीम बादशाह 11 पिंपलघरला. बॉलर तयार होते बॉलिंग ट्रॅक वरती. रोहित पाटील पुढचा बॉल अराउंड द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र मिडॉनला खेळाडू आहेत, कोणतीही मिस्टेक ते करत नाहीयेत. एक सिंगल दरम्यान आली आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण एक वेगळी संकल्पना जी फक्त हर्षद 11 जे पारदेव गोवेच करू शकतं. जे 12 खेळाडू खेळतात त्यांना प्रत्येकाला एक कोल्ड्रिंक त्यांच्या माध्यमातून दिली जात आहे, जी आम्हाला पुरस्कृत केली आहे. आतिश भालचंद्र दलाल यांनी ही पुरस्कृत केली आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. 12 खेळाडू जे खेळतात त्यांना प्रत्येकी एक कोल्ड्रिंक दिली जाते या खेळाडू कक्षामध्ये. भरपूर चांगली संकल्पना. बॉलर तयार. पुढचा बॉल रोहित पाटील पुढचा बॉल घेऊन आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर अल्पेश. स्टेप आउट झाले, मात्र हवं तसं बॅटच्या पट्ट्यात बॉल घेता आला नाही. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ झाला फिनिश. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा फक्त आणि फक्त बनल्या जातील त्या म्हणजे 6 धाबा. 6 रन्स, 6 धाबा धावफलकावरती. सहा धाबा पहिल्या ओव्हरमध्ये बनल्यात. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये 41 बनवायच्या होत्या आणि त्या 41 बनवत असताना 6 बनवल्यात, म्हणजे अजूनही 35 धावांची गरज आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये कपिल येतात. युवा यंगस्टर खेळाडू टीम बादशाह 11 पिंपळघर संघाकडनं कपिल. नक्कीच भरडीचे माजी सरपंच सन्माननीय विजयजी भोईर दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. भरडीचे माजी सरपंच सन्माननीय विजयदादा भोईर साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील जे पारदेव चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण जाऊयात. बॉलर तयार होतोय. कपिल जोशी येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल, कपिलचं देखील भव्य स्वागत. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जेव्हा फटका पाहायला मिळतो 6 धाबा धावफलकावरती आल्यात. 6 धाब्याने धावफलक 12 वरती जाऊन पोहोचतंय. भव्य स्वागत केलं कपिलचं बॅटर अल्पेशनं. चांगला स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग जुळवलं, प्रॉपर स्टाईलमध्ये तो कॉपीबुक स्टाईलमध्ये फटका एक्झिक्यूट केला. पुढचा बॉल अल्पेश. यावेळेस मिस टायमिंग, स्वतः बॉलर तयार होतोय, पोचलाय बॉल पर्यंत आणि झेल झाली ड्रॉप. एक सिंगल या चेंडूवरती झेल देखील ड्रॉप झाली. मौका भी दिया. आता अल्पेश कुठेतरी षटकार ठोकल्यानंतर थोडासा विचार करत असेल.
जीवनदान मिळालंय अल्पेशला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर चेतन आलेत. धावफलक 13 वरती जाऊन पोहोचतोय. 41चा पाठलाग करायचा होता पहिल्या ओव्हरमध्ये. खरं तर चौकार पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर कमबॅक रोहितनं केलं. परंतु आता कपिल आल्यात पहिल्या चेंडूवरती षटकार घाला, त्यानंतर लगेच त्याने देखील कमबॅक केलंय. परंतु आता पुढचे चेंडू कशा पद्धतीनं तो टाकणार आहे हेच जास्त महत्त्वाचं. बॉलर तयार कपिल. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आता चेतन असतील. यावेळेस सरळ बॅटनं लॉंग ऑफला खेळाडू कोणतीही मिस्टेक ते करत नाहीयेत. विकेटचं पतन. दुसरा धक्का. टीम यांचं देखील शुभागमन होत आहे. तसेच अनमोलजी चौधरी दादांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच नितीन दादांचं देखील शुभागमन पुन्हा एकदा होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस देखील त्याच पद्धतीनं खेळायचं होतं, परंतु हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाही आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 17 धाबा. 17 रन ऑन अ कार्ड. 17 धाबा धावफलकावरती. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर तिसरं षटक निर्णायक षटक असणार आहे दोन्ही संघांसाठी, कारण 41चा पाठलाग करत असताना 17 बनल्यात. नक्कीच पिंपळगडचे माजी उपसरपंच सन्माननीय दिनेशजी जोशी साहेबांकडनं देखील टीम बादशाह 11 पिंपळगडला शुभेच्छा येतात. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॉलर तयार होतोय तिसऱ्या ओव्हरसाठी. चला टीम पिंपळगड टायमर ऑन आहे. यज्ञेश येतात. यज्ञेश जोशी बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकासाठी. पहिला बॉल आणि यज्ञेशचं देखील भव्य स्वागत. षटकारानं बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार आला आणि षटकार समीकरण आता बदलतंय. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे जवळपास मला वाटतं 18 धावांची गरज आहे. 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडूमध्ये 18. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल यज्ञेश जोशी बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला अल्पेश. फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा बॉल सीमा रेषा पार. षटकार. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळतात.
धावफलक 30 वरती जाऊन पोहोचताय. अजूनही 11ची गरज. 30 बनल्यात. 11ची गरज आहे. टीम फसवाई 7080 जे एक अप्रोबा वेहले संघाला जिंकण्यासाठी. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती यज्ञ जोशी. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेस फटका चांगला आहे. मिड विकेटला बॉल चालला. एक सिंगल पूर्ण केली जाईल. एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकते. 31. 31 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 9 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. धावा थांबवल्या जातील की नाही हाच प्रश्न आता. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये डॉमिनेट केलं होतं पिंपळगरनं. परंतु त्यानंतर यज्ञेशच्या विरोधामध्ये 2 चेंडूवरती 2 षटकार आणि कमबॅक पूर्णपणे झाला टीम वेलेचा. सन्मान्य आदरणीय गंगारामजी चौधरी साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सरवली गावचे सन्मान्य आदरणीय गंगारामजी चौधरी साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या देखील जय पारदेव चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. 10 धावांची अजूनही गरज आहे. 8 बॉल आणि 10ची गरज. बॉलर तयार. राऊंड विकेट न बॉलिंग करतोय. बॉलर यज्ञ जोशी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. अराउंड द विकेट ना समोर आता बॅटर प्रीतम बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. धावफलक आता पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 32. 32 धावा. बॉलर अराउंड द विकेट न पुढचा बॉल घेऊन या वेळेस डाऊन दी ग्राउंड फटका चांगला खेळल्यात. लॉंगनला खेळाडू आहे. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक 33. 33 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. पुढचा बॉल पुल केलाय. फटका चांगला. डीप मध्ये खेळाडू आहेत. प्रोटेक्शन आहे. अडवलं जाईल आणि 2 धाबा. हातातला बॉल सोडलाय. नक्कीच मी म्हणेन जर पकडलं असतं तर विकेट जाऊ शकत होती. 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण आणि अशा पद्धतीनं 3 ओव्हरचा खेळ फिनिश. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. त्या म्हणजे 35 धावा धावफलकावरती. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 6 धावांची. रनअप बॉल इक्वेशन पाहायला मिळतोय मैदानाच्या आज 6 मध्ये. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 6 धावा. शेवटचं अंतिम षटक
आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडासा वेळ कमी घ्या. सहा चेंडू 6 धावांची गरज शेवटच्या ओव्हरमध्ये. आता भावेश पाटील येतात शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये. चला वेल कमी घ्या टीम पिंपलगर, वेल कमी घ्या. यानंतरची मॅच टीम जहनमान सरवली त्यांच्या अगेन्स्ट टीम अप्पा एंटरप्राइजेस गावदेवी भरोडी. सहाची गरज आहे. डाऊन दी ग्राउंड फटका चांगला खेळ आहेत. लॉंगनला खेळाडू आहेत. मिस्टेक केली आहे आणि 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. त्या ठिकाणी एकच असायला हवी होती, त्या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट, म्हणजे आता 4 धावांची गरज आहे. 37 धावा, 4 ची गरज सामना जिंकण्यासाठी. बॉलर तयार. पुढचा बॉल. या वेळेस फटका चांगला पायांवरती बॉल आणि मिस्टेक केली आहे आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि पिंपळगर देखील या स्पर्धेच्या बाहेर. अभिनंदन टीम फसवा 11 जयगाप्रभा वेले अँड हार्ड लक टीम बादशाह 11 पिंपळगर. सो आपण लगेचच देऊयात मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच यानं या मॅच मध्ये डावामध्ये आणलं. ओव्हर टाकत असताना धावा खर्च केल्या 4 आणि विकेट काढले 3 असा सर्वेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सर्वेश आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे आणि वेलकम. मला वाटतं अभि दादा देखील आज सरवली संघाकडनं खेळताना पाहायला मिळणार आहेत. सरवलीच्या मैदानावरती अभिदादाची उपस्थिती म्हणजे बेनिफिट टीम जयनमान सरवलीला असेल. पुढची मॅच लगेच आपण सुरू करणार आहोत. जयनमान सरवली त्यांच्या अगेन्स्ट टीम अप्पा एंटरप्राइजेस भरोडी. मॅचला सुरुवात होईल. करूयात आपण समालोचन कक्षामध्ये परिवर्तन. सुभाषजी धुमा सरांचा आवाज आपण पुढच्या डावामध्ये ऐकणार आहोत पुढच्या मॅच मध्ये, परंतु आपण मॅन ऑफ द मॅच सर्वेशला देणार आहोत. सर्वेश या आपण. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत विशाल दादांच्या